आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक 30 महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. कर्जमाफीसाठी थकीत शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे जमा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून राज्य सरकारने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवलेली आहे. विशेषतः 30 जून 2025 आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कोणते शेतकरी थकबाकीदार होते याचा स्वतंत्र डेटा संकलित करून तो शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे 74,000हून अधिक शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत आश्वासन. राज्य सरकारकडून जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत देण्यात आले होते. यासाठी प्रशासन स्तरावर तयारी सुरू असून बँकांकडून थकबाकीदारांची यादी गोळा करण्याचे काम वेगात सुरू आहे. शासनाच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांची अंतिम निवड होणार असल्याने अनेक शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे खात्यात जमा. राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 2,000 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार असून शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाला दिलासा मिळेल. ही रक्कम थेट डीबीटी पद्धतीने खात्यात जमा केली जाणार आहे. पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 24 फेब्रुवारी 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी प्रशासन स्तरावर तयारी सुरू असल्याचे सांगितले जाते. ई-केवायसी, आधार लिंक आणि बँक खाते तपशील योग्य नसल्यास शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती अद्ययावत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी न केल्याने शेतकरी योजनांपासून वंचित. योजना लाभासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून शेतकऱ्यांना त्यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर ई-केवायसी पूर्ण केली नाही तर संबंधित शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात. संस्था व बँका याबाबत जबाबदार धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी त्वरित केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. कापूस दर घटल्याने शेतकरी चिंतेत. बाजारपेठेत कापसाच्या दरात पुन्हा घसरण झाली असून सध्या कापूस 7,100 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. दरातील या घसरणीमुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. दुसरीकडे CCI मार्फत खरेदी 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. कांदा बीज उत्पादनावर मधमाशांच्या अभावाचा परिणाम. मधमाशांची संख्या घटल्यामुळे कांदा पिकाच्या बीज उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते सुमारे 40% उत्पादन घटू शकते. कीटकनाशकांचा अतिवापर हे यामागचे प्रमुख कारण मानले जात असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. मका खरेदी दर निश्चित. शेतकऱ्यांना फरक रक्कम. राज्य सरकारने मका खरेदीसाठी प्रति क्विंटल 2,150 रुपये दर निश्चित केला आहे. बाजारभाव कमी असल्यास शेतकऱ्यांना फरक रक्कम देण्याची योजना राबवली जाणार आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळण्यास मदत होईल आणि बाजारातील चढ-उताराचा फटका कमी बसेल. आधार आणि बँक लिंक नसल्याने शेतकऱ्यांना फटका. राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते लिंक नसल्याने त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येत आहेत. प्रशासनाने अशा शेतकऱ्यांना तातडीने आधार बँक लिंक करण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने हे काम करता येणार असून उशीर केल्यास अनुदान थांबू शकते. अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा. राज्यातील अनेक शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब समोर आली आहे. यावर उपाय म्हणून तलाठ्यांकडून नव्या याद्या मागवण्यात आल्या असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा केले जाणार आहे. शासनाने कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही असे स्पष्ट केले आहे. तुरी दरातील चढ-उतारामुळे शेतकरी अडचणीत. तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल जवळपास 1,000 रुपयांचा फटका बसला आहे. सध्या तुरीचा दर 7,200 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान आहे. आधी अतिवृष्टीचा फटका आणि नंतर दरातील घसरण यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. सोयाबीन दर कोसळल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावे लागत आहे. बाजारात आवक घटली असली तरी भाव उतरल्याने शेतकरी हातभल झाले आहेत. या परिस्थितीत सरकारकडून हमी भाव किंवा हस्तक्षेपाची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. पीक विमा योजनेतील अडचणी. नव्या धोरणांमुळे पीक विमा योजनेत भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकरी संरक्षणाऐवजी विमा कंपन्यांना जास्त फायदा होत असल्याचा आरोप करीत आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेत सुधारणा करण्याची मागणी वाढत आहे. तुती लागवडीसाठी मोठे अनुदान. राज्य सरकारकडून तुती लागवडीसाठी सुमारे 4,32,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. यामुळे रेशीम उद्योगाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा चांगला स्रोत उपलब्ध होईल. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. धान्य उत्पादकांना 992 कोटींचा दिलासा.
खरीप हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे 3 महिन्यांपासून रखडले होते. आता शासनाने 9 जिल्ह्यांसाठी 992,53,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे हजारो धान्य उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्जमाफीच्या दिशेने शासनाचे आणखी एक पाऊल. शासनाने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती मागवून कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती दिली आहे. अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास 75% माहिती पोर्टलवर अपलोड झाल्याने लवकरच पात्र शेतकऱ्यांबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभाचा विचार. सरकारकडून केवळ थकबाकीदार नव्हे तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही विशेष लाभ देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि आर्थिक शिस्त वाढण्यास मदत होईल. शेअर मार्केटला उद्या सुट्टी नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची उद्या अर्थात 19 फेब्रुवारीला जयंती आहे. त्यानिमित्त राज्यात सरकारी सुट्टी आहे. त्यामुळे शाळा आणि बँकांसह अनेक ऑफिसेस बंद राहणार आहेत. मात्र शेअर मार्केट उद्या सुरू राहणार आहे. शेअर मार्केटमध्ये नियमित व्यवहार होणार आहेत. सेटलमेंट आणि क्लिअरिंग प्रक्रिया मात्र बंद राहणार आहे. लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रामधील अभिनेता ओंकार राऊत याच्यासोबत ती लग्न करताना आणि त्याच्यासाठी उखाणा घेताना दिसते. त्यामुळे दोघांनी खरोखरच लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ तिच्या गच्ची या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला आहे. दोघांनी लग्न केलेले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींचे पैसे खूपच दिवसापासून रखडले होते. पण 18 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य सरकारकडून GR जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याबाबत आदेश करण्यात आले आहे. लाडक्या बहिणींचे अकाउंटमध्ये लवकरच 1500 रुपये येतील आणि ज्या लाडक्या बहिणींच्या KYCमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आलेले नाहीयेत त्यांचे पैसे पण लवकरच येतील, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, भागवत कराड, फौजिया खान, रजनी पाटील, धैर्यशील पाटील यांचा 2 एप्रिल 2026ला खासदारकीचा कार्यकाळ संपणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात एकूण 37 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता आहे. यंदाची 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे 18 ते 22 मार्च दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेत सुमारे 42 शहरातील जवळपास 840 मल्ल सहभागी होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे विजेत्याला मल्ल मामासाहेब मोहळ यांच्या स्मरणार्थ 1 किलो चांदीची गदा देण्यात येणार असून इतर गटातील मल्लांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा 1961 मध्ये संभाजीनगरमध्ये झाली होती. मुंबई क्लायमेट वीकच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशींनी महाराष्ट्रासाठी 1 लाख अतिरिक्त सौरपंप मंजूर केल्याची घोषणा केली. PM कुसुम योजनेतील राज्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राने लोकसहभागातून अक्षय ऊर्जा क्षेत्रात साधलेली प्रगती देशासाठी मार्गदर्शक ठरेल असे जोशी यावेळी म्हणाले. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी हवामान प्रतिरोधक शेतीवर भर दिला. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार मंगळवारी चांदीच्या किमती 5,000 रुपयांनी घसरून 2,45,000 रुपये प्रति किलो झाल्या. जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेतांमुळे मागणी कमी झाल्याने ऑल टाइम हायपासून आत्तापर्यंत 1,75,000 रुपयांपेक्षा अधिक घसरली आहे. तर 99.9% शुद्ध सोन्याची किंमत 2,200 रुपयांनी कमी होऊन 1,57,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे, सर्व करांसह. मनोज जरांगे पाटील म्हणाले, अधिवेशनानंतर कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा निर्णय झाला नाही तर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल. त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल. एकनाथ शिंदे आणि विखे पाटीलांनी मराठवाड्यातील सर्व मराठे कुणबी असल्याचे मान्य करून गॅझेटनुसार आरक्षण देऊ असे म्हटले होते. मात्र अर्ज देऊन ही प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी जाणून बुजून दिली जात नाही. ते पुढे म्हणाले, सरकारमधील काहींची पोटदुखी असू शकते.